मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाचा दणका. संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी तिघांनाही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी. मुंबई आणि ठाण्यातील मोक्कासह गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी गुंड मयूर शिंदेचा अखेर भाजपमध्ये प्रवेश. निवडणुकांच्या तोंडावरती भाजपने त्याला पक्षात घेऊन पावन केल्याची चर्चा. बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उद्यापासून उड्डाणांना सुरुवात होणार. या विमानतळावरती पहिल्या टप्प्यामध्ये दररोज 30 फ्लाईट्सचं टेक ऑफ आणि लँडिंग होईल. अकोल्यात लवकरच वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार. त्यासाठी स्कायनेक्स एरो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भारतीय विमानपतन प्राधिकरणाचा सामंजस्य करार. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रेंनी केला होता केंद्राकडे पाठपुरावा. भंडाऱ्याच्या मोहाडीतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात. संतप्त विद्यार्थ्यांनी नगरपंचायत प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. नांदेडमध्ये सक्षम ताटेच्या आईसह प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा प्रकार. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. 2 पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी करून त्यांना अटक करा, सक्षमच्या कुटुंबियांची मागणी. भिवंडीमध्ये ट्रकचा भीषण अपघात. मुंबई नाशिक महामार्गावरती पडघा इथे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. हिंगोली इथनं पकडण्यात आलेली 8 फुटाची मगर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या इरई डॅमच्या पाण्यामध्ये मुक्त. इसापूर धरण परिसरातील उसाच्या एका शेतात आढळली होती मगर. दिल्ली मेट्रोच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. प्रकल्पामध्ये 13 नवीन स्टेशन्स असतील. यात 10 अंडरग्राऊंड स्टेशन्सचा समावेश आहे. 16 किलोमीटरचा असणारा हा प्रकल्प 3 वर्षात पूर्ण होणार आहे. लिबियाच्या लष्करप्रमुखांचा विमान अपघातात मृत्यू. तुर्की विमान अंकाराहून परतत असताना अपघात झाला. उड्डाणानंतर विमानाचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्यापूर्वी विमानाने आपत्कालीन लँडिंगचा संदेशही पाठवला होता. संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला आणखीन एक मोठं यश. डीआरडीओकडनं आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. क्षेपणास्त्र आता भारतीय हवाई दलात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.